मंडळी, मी शारदा. मी आज तुम्हाला दाखवणार आहे की गावी भोगीची आमटी कशी केली जाते आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. गावी नेहमी अशीच आमटी केली जाते, मी तरी अशीच करते बाबा. हे बघा, मी हे सगळं साहित्य घेतलंय, मिक्स केलंय. हा आहे हरभरा. हरभरा म्हणजे ओला हरभरा बरं का. आणि हा पावटा, हा वाटाणा, हे आहेत दारकू. नंतर मी गाजरं थोडं घेतलं आणि थोडंसं हे घेवडा आहे. आणि त्याच्यासाठी मी वाटण करणार आहे ते म्हणजे थोडंसं लसूण, खोबरं आणि कोथिंबीर एवढंच घालणार आहे त्याच्यात मसाल्यात, बाकी अजून काही नाही. आणि नंतर मग तिला हवे त्याच्यातले टॅमॅटो, तिला टॅमॅटोच आवडतो खूप खायला. हे घ्या. थँक्यू मन, थँक्यू. फोडणी देणार आहे. नंतर तडतडली की थोडंसं जिरे आणि तेही तडतडली. त्याच्यात आता मी आता कांदा घालणार आहे. कांदा घालून मस्त भाजून घ्यायचा आहे. थोडासा गॅस फुलच ठेवला म्हणजे पटकन जरा कांदा मऊ पडेल. कांदा भाजत असताना त्याच्यात मीठ टाकायचं म्हणजे कांदा छान भाजला जातो. कांदा आता छान भाजला गेला आहे. आता त्याच्यात लाल तिखट म्हणजे आपली चटणी टाकायची, छान भाजून घ्यायची. आणि नंतर त्याच्यात कांदा मसाला घालायचा. त्याच्यात आता मसाला भाजतानाच ना आपण त्याच्यात नाही एक चमचाभर हळद आणि किचन किंग मसाला म्हणजे एव्हरेस्टचा वापरते किचन किंग मसाला, तो घालायचा. थोडंसं धन्याची पावडर सुद्धा घालायची. म्हणजे सगळे मसाले घालून भाजून मस्त मसाला तेल सुद्धा तोपर्यंत भाजायचा. आणि ह्या बघा आमच्या रानूबाई कशात जाऊन बसल्यात आणि रडतायत. जिजा मॅडम आमच्या खेळायला लागल्यात आहे. एवढा सगळा पसारा करून ठेवलाय. टीव्ही फक्त शो साठी लावला आम्ही. आता आमचा खेळ असा वेगळाच काहीतरी असतो. आमच्या रानूबाई बघा रडून रडून कसं तोंड करून घेतलं, कसं तोंड गेले. त्यांच्या नादात माझे करपू नये म्हणजे झाली भोगी. आता ह्याला तेल सुटायला लागलंय. त्याच्यात भाज्या टाकायच्या आहेत. आता मला छान तेल सुटे आता त्यांना भाजलेलं आहे. तर भाज्या मी सगळ्या धुवून घेतल्यात स्वच्छ. आता मी त्या त्याच्यात टाकणार आहे. टाकल्या त्या बघा मला करून देतात का मसाला अशाने करतो माझा. भाजी भाजी टाकते. भाजी भाजी आमटी करते का तुला. वा 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 नेहमीच आहे माझं. आणि करायला घेतलं हे सगळ्या भाज्या टाकून ठरवायचं आहे. पण ही मला हलवून देते का बघा सांगा बरं. आणि त्याच्यात माझं मोबाईल होल्ड करण्यासाठी स्टँड सुद्धा नाहीये, त्यामुळे थोडी माझी जास्तच कसरत व्हायला लागल्या. आता हे मस्त वाफलून द्यायचं याच्यात भाज्या म्हणजे त्यांना छान एकजीव झालं ना की छान लागेल. टोपावरती मी ताट ठेवलं, त्याच्यात पाणी ठेवलं म्हणजे आज ते छान वाफवलं जाईल. तोपर्यंत हा पसारा आवरून घेते थोडं वापलं. सोपर्यंत किचन माझा खूप मेसी झालाय. आणि ही बघा ह्या काय मला सुट्टी देत नाही. हे बघा पाण्याला सुद्धा उकळी आली, एवढं गरम झालं. आता छान वाफरलं असेल आपलं. आपण आता खुलून हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे आणि वाफरल्या पण आहेत छानपैकी. अशा वाफरल्या ना याच्यात की भारी आमटी होते कडक. हे मी छान हलवून घेतलेलं आहे. आणि याच्यात आता मी पाणी टाकते. ताटात गरम झालेलंच पाणी टाकले मी याच्यात, पण अजून पाणी टाकणार आहे. थोडं गरम करावं लागेल मला. नॉर्मली गरम पाणी करून टाकणार आहे मी त्याच्यात, कारण गरम पाणी टाकलेली ना भरपूर छान असा कटवरती येतो, आमटीवरती तर्री येते. आणि दिसायला तर छान लागतेच पण खायला पण छान लागते. कूट घालणार आहे, त्याशिवाय आमटीला मज्जा नाही. कारण ती व्हेज आहे ना, व्हेजला मसाला किती घाला पण शेंगदाण्याचं कूट असल्याशिवाय तिला. नादात माझं दूध तापवायचं राहिले. आता मुलींना मामा घेऊन गेलेत, तोपर्यंत दूध पण तापवते, बाटल्या पण घासायच्या. माझ्या जेवणाच्या गडबडीत पाणी सुद्धा आलं आणि टाकी आमची भरून चालली आहे. आणि एवढं पाणी गेलंय. आता हे खूप सुकायला लागले झाड, पण फुलं मात्र छान छान टवटवीत आहेत त्याची अजून. मी परस बागेचा पण माझा व्हिडिओ टाकलाय, तुम्हाला बघायचा असेल तर. त्यापैकी बाजरीच्या भाकरीला तीळ लावून आमच्या आत्ताही चुलीवर भाकरी करता. हा 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 छानपैकी भाकरी झालेल्या आहेत आणि त्या पण चुलीवरती गरम गरम. इकडे आपल्या आमटीला मस्तपैकी उकळी फुटलेली आहे. गॅसनी आता एकदम स्लो ठेवतीये आणि आता शेंगदाण्याचे कूट घालणार आहे. हे डबे तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाहीत, कारण हे आमच्या सासूबाईंच्या काळातले आहेत. हे 2 डबे जे मी चटणीला आणि कुटाला स्पेशली 2 ठेवलेत. आता मस्तपैकी कूट टाकायचं आमटीत. कूट टाकल्याने आमटी मस्त घट्ट येते. आणि मुळात मी शेंगदाणे भाजून त्याचं कूट बनवत असते, त्यामुळे भाजीला एक वेगळीच चव येते. वरून छान कोथिंबीर घालायची चिरलेली. ऑलमोस्ट आता आपली भाजी तयार आहे. भाजी नाही आमटी, तीही भोगीची. तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. कडक ना पैसा. देव बाप्पाच्या पाया पडा, चला पाया पडा देव बाप्पा. ही बघा आता झालेली आहे तयार आमटी. मस्तपैकी बाजरीची भाकरी, तीळ लावलेली, भात, तुपाची धार त्याच्यावरती. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आमच्या व्हिडिओला. बाय आणि सबस्क्राईब पण करा बरं का.